कधी कधी आयुष्याची खरी ओळख ही आपल्याला संकटांमधून होते. त्या वळणांवर जिथे काहीही शिल्लक राहत नाही, तिथेच खरा माणूस उभा राहतो आणि झगमगतो. आज आपण भेटतो आहोत अशाच एका तेजस्वी प्रवासाला, संघर्षांनी भरलेल्या पण कधीही न झुकलेल्या जीवन गाथेला. ही कहाणी आहे एका साध्या गावातील मुलाची, पण असामान्य स्वप्न बाळगणाऱ्या व्यक्तिमत्वाची. ही कहाणी आहे इंजिनियर श्री कृष्णा ज्ञानेश्वर पाटील यांची. आयुष्यात वादळांमुळे थांबायचं नसतं, संकटांमुळे वाकायचं नसतं. जीवनाच्या माळेत स्वप्न गुंफून आयुष्याला फुलवायचं असतं. घामाच्या प्रत्येक थेंबात यशाचं स्वप्न साकारायचं असतं आणि संघर्षाच्या वाटेवर विजयाचे तोरण बांधायचं असतं. प्रत्येक यशस्वी जीवन प्रवासाच्या मागे असते एक असामान्य संघर्ष कथा. ही जीवन गाथा आहे एका साध्या पण असामान्य माणसाची, त्यांच्या कष्टांची, निष्ठेची आणि अढळ विश्वासाची. ही कथा आहे इंजिनियर श्री कृष्णा ज्ञानेश्वर पाटील यांच्या तेजस्वी जीवनाची. 15 एप्रिल 1967 तांबेपुरा, अमळनेर तालुक्यातील एक टुमदार शांत गाव. इथे जन्म झाला कृष्ण बाळाचा. त्यांचा जन्म एका पारंपरिक कष्टाळू कुटुंबात झाला, जिथे कामाचा सन्मान होता, जिथे प्रामाणिकपणाचं बाळकडू अंगात भिनलेलं होतं. त्यांचं बालपण साधं, सत्वशील आणि श्रमशीलतेत गेलं. त्यांचे आजोबा संततुल्य व्यक्तिमत्व असलेल्या संतोष जाधव महाराज उर्फ बापूजी यांनी त्यांच्यावर बालपणापासूनच आध्यात्मिक संस्कार केले. कृष्णराव हे त्यांचे आजोबा अर्थात बापूजींचे अत्यंत लाडके नातू होते. कृष्णरावांचे अवघे बालपण हे आजोबांच्या अंगाखांद्यावर वाढले. वडील ज्ञानेश्वर पाटील हे भारतीय लष्करात कार्यरत. ते महू, जम्मू काश्मीर, आसाम अशा संवेदनशील भागात देशसेवा करत होते. आई धनुबाई पाटील यांनी संसार सांभाळत त्यांना साथ दिली. घरातील 4 बहीण भावंडांनी काका काकूंच्या सहवासात शिक्षण पूर्ण केलं. लहानग्या कृष्णरावांचं बालपण मातीशी, माणुसकीशी आणि मायेशी जोडलेलं होतं. वडिलांच्या लष्करी पार्श्वभूमीमुळे शिस्त ही त्यांच्यात लहानपणापासून रुजली होती. आयुष्यात कधीच कमीपणा वाटू नये म्हणून वडिलांनी नेहमी सांगितलं, कष्ट करा पण मान झुकवू नका. कृष्णरावांचं प्राथमिक शिक्षण मिलिटरी कॅम्प पुणे येथे सुरू झालं. लष्करी वातावरणात शिस्त, नियम आणि कर्तव्यनिष्ठा यांचं त्यांना बाळकडू मिळालं. परंतु वडिलांच्या मिलिटरी सेवांमुळे पुन्हा एकदा गावाकडे अमळनेरला परतावे लागले. गावाकडील साध्या शाळेत शिकताना अनेक अडचणी आल्या. शिक्षणाच्या सुखसोयींच्या अभावे, आर्थिक संकटाने, पण कृष्णरावांनी हार मानली नाही. तिथल्या साध्या शाळेत मर्यादित साधनांमध्येही कृष्णराव अभ्यासात चमक दाखवत राहिले. परंतु 8 मार्च 1984 कृष्णरावांच्या आयुष्याला गडद वळण देणारा दिवस. 12वीच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच वडिलांचं आकस्मिक निधन झालं. कृष्णरावांच्या शिरावर घराची जबाबदारी अचानक येऊन पडली. घरात आई आणि लहान भावंड, एकीकडे शिक्षण, दुसरीकडे पोटाची गरज. वडिलांचं स्वप्न होतं, एक मुलगा इंजिनियर तर दुसरा डॉक्टर करायचा. त्या स्वप्नाला आपल्या रक्तात रुजवून कृष्णरावांनी शिक्षण सोडले नाही. फक्त 17व्या वर्षी ते वडिलांची जागा घेऊ लागले. घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. आईच्या अल्प पेन्शनवर घर चालवायचं, भावंडांना शिकवायचं आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं.
तेव्हा कृष्णरावांनी लहान मोठे उद्योग केले. आईच्या अल्प पेन्शनवर लहान भावंडांना वाढवलं. त्यांची शिक्षण, लग्न कार्य यांची जबाबदारी त्यांनी हसत मुखाने उचलली. सर्व अडचणींना न जुमानता त्यांनी अमरावती येथून सिव्हिल शिक्षण पूर्ण केलं. 1984 ते 1993 हा अत्यंत गरिबीचा काळ त्यांनी अनुभवला. लहान सहान उद्योग, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी कुटुंबाला सावरलं. पुढे 1 जून 1993 कृष्णरावांचा विवाह अंमळनेर येथे आप्पा पाटील यांच्या कन्या ज्योती पाटील यांच्यासोबत पार पडला. ज्योतिताई कृष्णरावांच्या जीवनाचा आधारस्तंभ बनल्या. सुरुवातीला एका खासगी कंपनीत केवळ 800 रुपयांचा पगार मिळत होता. पण स्वप्न मोठी होती आणि एक दिवस नियतीने साथ दिली आणि आयुष्याची चक्रे गतीने फिरली. 1995 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून त्यांना नोकरी मिळाली. कोकणच्या भूमीवर लांजा आणि दापोली येथे त्यांनी तब्बल 12 वर्षे सेवा दिली. त्या काळात इंदिरा आवास योजनेअंतर्गत सलग 3 वर्ष उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी पुरस्कारही मिळवले. त्यांच्या कामाने फक्त सरकारी अधिकारीच नव्हे तर तळागाळातील सामान्य माणसांचेही मन त्यांनी जिंकले होते. आपण केलेल्या प्रामाणिक सेवेची पावती म्हणून आजही असंख्य लाभार्थ्यांचे शुभाशीर्वाद के.डी. पाटील यांच्या यशस्वी आणि सुखी आयुष्याच्या पाठीशी दिसतात. दरम्यान त्यांच्या आईचे 8 जुलै 1998 रोजी तांबेपुरा अमळनेर येथे हृदयविकाराने निधन झाले. आई सिरियस असल्याची बातमी कळताच कृष्णा पाटील हे पत्नी व लहान मुलासह कोकणातून एसटीने तातडीने निघाले. जुलै महिना, त्यात कोकणातला मुसळधार पाऊस होता. पनवेल येथे पाटील कुटुंब भर पावसात प्रवासात अडकलं. पाऊस कमी झाल्यावर कसाबसा पुढील प्रवास करून आईच्या अंतिम भेटीसाठी तांबेपुरा अमळनेर येथे ते दाखल झाले. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. ज्या मातेने कृष्णा पाटलांना मोठ्या कष्टाने घडवलं, लहानचं मोठं केलं, त्या आईचे त्यांना अंतिम दर्शनही होऊ शकले नाही. आणि ती खंत आजही के.डी. पाटील यांच्या मनामध्ये आहे. एकोणीसशे 1995 मध्ये पुत्ररत्नाचा तर 2001 मध्ये कन्यारत्नाच्या आगमनाने कुटुंबात आनंद भरभरून आला. एक सुंदर चौकोनी कुटुंबाची सुरुवात झाली. दोन 2008 मध्ये नाशिक जिल्हा परिषद लघुपाट बंधारे पूर्व विभागात बदली झाली. इथेही त्यांनी सत्यनिष्ठा आणि समर्पणाने काम केले.
त्यांनी शेकडो छोटे मोठे प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पूर्ण केले. पुढे जिल्हा परिषद नाशिक येथे लघु पाटबंधारे पूर्व विभागात कार्यरत असताना शासनाच्या जलयुक्त शिवार योजना क्रमांक 1 मध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांनी पार पाडली. त्यांचा तालुका उपविभागांना कामांचा पाठपुरावा अत्यंत वाखाणण्याजोगा होता आणि त्याची देखील शासन दरबारी नोंद होत त्यांना पुरस्कृत करण्यात आले. दोन 2024 मध्ये मुलगा आनंदच्या लग्नानंतर त्यांनी त्यांच्या सेवेची मोठी जबाबदारी पूर्ण केली. एप्रिल 2025 अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी 30 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, व्यवहार कुशल आणि सहृदय असा. त्यांचा जीवन प्रवास म्हणजे एक अविरत दीपस्तंभ आहे. संघर्षातून उगम पावलेला तेजाचा झरा जणू. आपण सगळे शिकतो. स्वप्न बघा, कष्ट करा, निष्ठा ठेवा, यश तुमच्या पावलांशी खेळेल. आणि याचंच मूर्तिवंत उदाहरण अर्थात श्री कृष्णा ज्ञानेश्वर पाटील. यशस्वी कुटुंब प्रमुख आणि एक आदर्श शासकीय अधिकारी म्हणून इंजिनियर श्री के.डी. पाटील यांचे जीवन हे प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचे प्रेमाने व जबाबदारीने पालन पोषण करतानाच आपल्या शासकीय सेवेत प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित वृत्ती राखली आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठेने व माणुसकीच्या स्पर्शाने त्यांनी समाजात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. कुटुंब आणि समाज यांच्यात योग्य समतोल साधत त्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी जीवनाचा आदर्श निर्माण केला आहे. सलग 58 वर्षे त्यांनी आपल्या कर्तव्यांची निष्ठेने सेवा केली आणि आता ते त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वासाठी त्याच हर्षोल्लासाने पुढे जातील यात काही शंकाच नाही. आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.